नमस्कार, मी वर्षा नलवडे. बातमी बळीराजाच्या या कृषी विशेष बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. आता कृषीविषयक काही महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा घेऊयात बळीराजा टॉप 10 मधून. वाशिम जिल्ह्यात रब्बी हंगामातील गहू, हरभरा, चिया या अन्य पिकांची सोंगणी आणि काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. सिंचनाची सुविधा असणाऱ्या शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग पेरणीकडे आपला कल वाढवलाय, तर मशागतीला देखील सुरुवात झाली आहे. वाशिमच्या कारंजा, मानोरा, मंगरुळपीर, मालेगाव या तालुक्यांमध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांच्या शेतीचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष चक्रधर गोटे यांनी केली आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या हळद काढणीला आता वेग आल्याचं पाहायला मिळतंय. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी हळदीच्या उत्पन्नात मोठी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या बाजारपेठेमध्ये हळदीला 11 ते 12 हजार रुपये इतका चांगला भाव मिळतोय, तर त्यामुळे आता हळद उत्पादक शेतकरी घाई गडबडीनं हळद काढण्याचं काम करून घेतात. यावर्षी नदीला बाजारपेठेमध्ये चांगला भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय. संत्र्यांचं उत्पादन भरघोस झालं, मात्र सरकार शेतीच्या धोरणाबद्दल उदासीन असल्यानं शेतकऱ्याला आता शेतीमालाला चांगला भाव मिळत नाहीये असा आरोप करत केंद्र सरकार आणि स्थानिक खासदारांचा निषेध म्हणून बुलडाण्याच्या उटी इथल्या शेतकऱ्यानं संत्र्यांची बाग उद्ध्वस्त केली आहे. वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात पुन्हा एकदा घसरण सुरू झाली आहे. सध्या असं चित्रच पाहायला मिळतंय, तर तुरीला सरासरी 10,000 रुपये प्रति क्विंटलपेक्षाही कमी दर मिळतोय. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय, तर बाजार समित्यांमध्ये तुरीची आवकही मंदावली आहे. वर्धेच्या सेलू येथील कृषी कार्यालयासमोर किसान अधिकारी अभियानाचे अध्यक्ष सुदाम पवार यांच्या नेतृत्वात भजन सत्याग्रह करण्यात आलं. जीर्ण झालेली सेलू येथील कृषी कार्यालय सुसज्ज बनवण्याच्या मागणीसाठी भजन सत्याग्रह करण्यात आलाय. तर अनेक दिवसांपासून जीर्ण झालेल्या गोडाऊनमध्ये सेलू या ठिकाणी कृषी कार्यालय सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात असुविधेचा सामना करावा लागतोय. कोल्हापूर जिल्ह्यातील जनावरांना सामूहिक गोचीड निर्मूलन आणि मोफत थायलेरिया लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थातच गोकुळ मार्फत ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी आपल्या जनावरांना गोचीड निर्मूलन आणि मोफत थायलेरिया लसीकरण करून घ्यावं असं आवाहन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगरे यांनी केलं आहे. या आठवड्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू हंगाम सुरू झाला आहे. जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या कुडाळमध्ये ग्रामीण भागातील काजू उत्पादक शेतकरी काजू बी विक्रीसाठी व्यापाऱ्यांकडे येत आहेत. सध्या काजू बीचा दर हा 113 ते 115 रुपये किलो असून यामध्ये आता वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्या व्यापाऱ्यांकडून सांगितलं जात आहे की यामध्ये कोणतीही वाढ होणं शक्य नाहीये. सांगलीमध्ये शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती पदयात्रा काढली आहे. शेतमालाला किमान हमीभाव मिळावा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे ठराव यावेळेस करण्यात आला. तर या ठरावांचं निवेदन राष्ट्रपतींना देण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. यावेळेस मागण्यांचं निवेदन देखील जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आलंय. जालना जिल्ह्यात गोदा समृद्धी कृषी महोत्सवाला सुरुवात झाली आहे. जालना शहरातील कलश तीर्थच्या मैदानावरती 5 मार्चपर्यंत हा महोत्सव असणार आहे. या महोत्सवातून विविध शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवली जाईल. आता बातम्या पाहूयात विस्ताराने. राज्याचा अंतरिम अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा झाल्यात. शेतकरी, कष्टकरी महिला, विद्यार्थी आणि युवक अशा सर्वांसाठीच अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आल्यात. तर 8,50,000 नवीन सौर कृषी पंप योजना राबवणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. तर यावेळेस 1,59,000 कामांना मंजुरी देण्यात आल्याचं देखील यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तर एका वर्षाला 12,000 रुपये शेतकऱ्यांना सन्मान निधी मिळतोय. 29,520 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याचं देखील यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितलं आहे. शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर कृषी पंप ही नवीन योजना, 8,50,000 नवीन सौर कृषी पंप योजना, जलयुक्त शिवार योजना, टप्पा 2 5,700 गावांकरिता 1,59,886 कामांना मंजुरी आपण दिलेली आहे. वेळी पाऊस, गारपीट अशा आसमानी संकटांमुळे शेतकरी अडचणीत आलेल्या बळीराजाला आपल्या सरकारने विक्रमी मदत केलेली आहे. शेतकऱ्यांसाठी गेल्या 2.25 वर्षात 15,212 कोटी रुपयांची मदत आपल्या सरकारने दिली आहे.
शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आवश्यक असलेल्या योजनांसाठी 30,000 कोटी रुपये खर्चाच्या योजनांना चालना दिल्या आहेत। बातमी आता सांगलीतून आहे। सध्या तासगाव तालुका आणि परिसरात उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे। गतवर्षी अपेक्षेपेक्षा पाऊस कमी झाला आहे आणि मार्च ते मे या आगामी 3 महिन्यात शेती पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध होण्याची शक्यता देखील कमी आहे। तुरीची आणि येरळा नदी लगत असणाऱ्या गावांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासतीये। येरळा नदी आणि आरफर कॅनॉलच्या पाणी सोडण्यासंदर्भात आता या कॅनॉलला पाणी सोडण्यासंदर्भात खात्यासोबत पत्रव्यवहार केलाय। संबंधित खात्यानं पत्राची तात्काळ दखल घेऊन येरळा नदी आणि आरफळ कॅनॉलला पाणी सोडावं अशी मागणी तुर्तीचे सरपंच विकास डावरे आणि ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब खरात यांनी केल्याची माहिती आहे। जानेवारी महिन्यानंतर येरळा नदीच्या काठावर असणाऱ्या गावांना, द्राक्ष बागायतदार शेतकरी बांधवांना पाण्याची टंचाई भासते। बऱ्याच गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजना ह्या येरळा नदीत आहेत। येरळेला लवकर पाणी यावं अशी मागणी आम्ही केलेली आहे। आरफळ कॅनलला सुद्धा वेळेत जर पाणी आलं तर त्याचा फायदा आमच्या भागातील शेतकरी बांधवांना होईल। मालेगाव तालुक्यातील सौंदाने या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील पहिला संगणकीकृत बाजार समितीचं उद्घाटन झालंय। यावेळेस मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते। या बाजार समितीमुळे शेतकऱ्यांचा वाहतुकीचा खर्च देखील वाचलाय, तर जुनी मागणी पूर्ण झाल्यानं शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केलाय। नाशिक जिल्ह्यातील पहिली संगणकीकृत बाजार समिती होण्याचा मान हा सौंदाने बाजार समितीला मिळालाय। या संदर्भात मालेगाव बाजार समितीचे उपसभापती विनोद चव्हाण यांच्यासोबत संवाद साधला आहे। आमचे प्रतिनिधी विशाल मोरे यांनी आपण पाहूयात। मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत सौंदाने येथे शेतीमाल खरेदी विक्रीचा जो आज उद्घाटन झाला आहे त्यात एक विशेष बाब म्हणजे की संगणकीकृत ही बाजार समिती आहे आणि त्याविषयी आपण आज जाणणार आहोत की बाजार समितीचे उपसभापती आहे विनोद चव्हाण यांच्याकडून। कृषी उत्पन्न बाजार समिती मालेगावच्या वतीने सौंदाने येथे शेतमाल खरेदी विक्री केंद्राचा या ठिकाणी शुभारंभ झालेला आहे। जमीन सपाटीकरण तसेच या ठिकाणी अद्ययावत असं ऑफिस, कमान, तसेच शेतकऱ्यांसाठी अतिशय स्वच्छ असं पाणी, तसेच रात्री जर लिलाव लांबले त्यासाठी हायमास्ट, इलेक्ट्रिफिकेशन अशा सर्व प्रकारच्या सुविधा या ठिकाणी आपण उपलब्ध करून दिलेल्या आहेत। तसेच चांगल्या पद्धतीने जवळजवळ 35 लोकांना, 35 व्यापाऱ्यांना आपण परवाने देखील दिलेले आहेत। आणि खास करून प्रामुख्याने मला या ठिकाणी सांगावंसं वाटतं की नाशिक जिल्ह्यात प्रथमच बँतोस सॉफ्टवेअर हे अडॉप्ट करून आम्ही संगणकीकृत अशी पावती या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं, व्यापाऱ्यांचं, तसेच हमाल मापाऱ्यांचं आणि बाजार समिती यांचं जे नातं आहे ते घट्ट होणार आहे। मी विशाल मोरे, लोकशाही न्यूज, मालेगाव। स्थानिक खासदार शेतकऱ्यांचे प्रश्न संसदेत मांडत नाही, तसेच केंद्र सरकारची धोरणं शेतीबाबत सकारात्मक नसल्याचा आरोप हा बुलडाण्यातील मेहकर तालुक्यातील उटी इथल्या शेतकऱ्यांनी केलाय। तर सरकारच्या उदासीन धोरणाचा निषेध म्हणून एका शेतकऱ्यानं संत्र्याची बागच उद्ध्वस्त केली आहे। संत्र्यांचं पीक चांगलं येऊन देखील नफा होत नसल्यानं सरकारला दोष देत त्यांनी हे मोठं पाऊल उचलल्याचं पाहायला मिळत आहे। माझ्या शेतामध्ये संत्र्याची बाग आहे। यावर्षी चांगली फूट झाल्यामुळे चांगल्या प्रकारे फळधारणा झाली, पण केंद्र सरकारच्या आणि मोदी सरकारच्या चुकीच्या आंतरराष्ट्रीय धोरणामुळे संत्र्याला कोणत्याच प्रकारचा भाव नाही, कोणताच खरेदीदार संत्र खरेदी करत नाही। त्यामुळे मी ही बाग या ट्रॅक्टरच्या सहाय्याने काढून टाकत आहे। या ठिकाणी स्वतःला भूमिपुत्र म्हणवणाऱ्या आमच्या जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींनी संसदेत आवाज उठवला पाहिजे। या आठवड्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू हंगामाला सुरुवात झाली आहे। जिल्ह्याची मुख्य बाजारपेठ असलेल्या कुडाळमध्ये ग्रामीण भागातील काजू उत्पादक शेतकरी काजू बी विक्रीसाठी व्यापाऱ्यांकडे येत आहे। सध्या काजू बीचा दर हा 113 ते 115 रुपये किलो असून यामध्ये वाढ शक्य नसल्याचं व्यापारी सांगत आहेत। पाहुयात काजू व्यापारी नेमकं काय म्हणतायत ते। काजूचा दर 112 ते 15 रुपये चाललेला आहे। माल भरपूर येतो आणि याच्या पुढे भरपूर येणार। फेब्रुवारी महिना संपतोय, अजून 2 महिने आहेत बऱ्यापैकी। काजूचं पीक बऱ्यापैकी येईल काय? माझ्या मते तर भरपूर पीक येणार आहे पुढे।
तरी पाऊस पडला होता, धुकं पडलं होतं, त्याचा परिणाम काही तुमच्या काळे काजू झालेत, बाकी काय नाही. काजूला काय नाही, काजू मस्तपैकी चांगला आहे. अमरावती विभाग आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा विभाग म्हणून ओळखला जातो. 2001 पासून 2023 पर्यंत 20,066 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. 2023 या एका वर्षात 1,151 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळलंय. तर आत्महत्या केल्यानंतर अनेक शेतकऱ्यांची मुलं कॉलेजची फी आणि परीक्षा फी न भरू शकल्यानं शिक्षणापासून वंचित राहिले आहेत. तर अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्राचार्य सुभाष गवई यांनी अनाथ मुलांना, तर दुसरे सिनेट सदस्य कैलास चव्हाण यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना विद्यापीठानं मोफत शिक्षण द्यावं हा प्रस्ताव विद्यापीठात पुढे केला होता. विद्यापीठाच्या दोन्ही प्राधिकरणात हा प्रस्ताव मंजूर झालाय. हा प्रस्ताव आता एका समितीकडे पाठवण्यात आला असल्याची देखील माहिती कळतेय. 5 जिल्ह्यांमधील जे अनाथ विद्यार्थी आहेत किंवा शेतकरी आत्महत्यांच्या केलेल्या कुटुंबातील जे विद्यार्थी आहेत त्यांची फी माफी करण्याबाबतचा प्रस्ताव मागे सिनेटमध्ये आला होता आणि तो नंतर प्रस्ताव त्या अनुषंगाने मॅनेजमेंट काउन्सिलसमोर आला. तर सिनेटमध्ये आणि मॅनेजमेंट काउन्सिलमध्येही त्याच्यावर एक सकारात्मक अशी भूमिका घेण्यात आली आणि हा प्रस्ताव जे मॅनेजमेंट काउन्सिलचे जे सदस्य आहेत डॉक्टर मेटकर त्यांच्या अध्यक्षतेखालील कमिटीकडे हा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे, जेणेकरून या विषयाचा संपूर्ण अभ्यास करून समिती आपला रिपोर्ट सादर करेल आणि एक चांगला निर्णय विद्यापीठाला त्या अनुषंगाने घेता येईल. अमरावती विद्यापीठामध्ये आता शेतकऱ्यांच्या मुलांना म्हणजे आत्महत्याग्रस्त मुलांना इथे मोफत शिकण्याची जी व्यवस्था मॅनेजमेंटच्या किंवा सिनेटच्या बॉडीने जे घेतलेली आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. देशभरामध्ये हा पहिला असा निर्णय असेल की ज्याने शेतकऱ्यांची दखल घेतलेली आहे. एकंदर शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे आणि त्याचा अर्थव्यवस्थेचा कणा आत्महत्येमुळे मोडला जातो, पण त्याला आधार देण्याचं शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम या विद्यापीठामध्ये होत आहे. हा खरंच देशातल्या सगळ्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये लागू व्हावा अशी शुभेच्छा मला या प्रसंगी द्यावीशी वाटते. यानंतर पाहूयात पुन्हा एकदा सविस्तर बातम्या. बीडच्या माजलगाव उपविभागीय कार्यालयावरती शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात हा मोर्चा काढण्यात आलाय. तर कापसाला 12,000 रुपये तसेच सोयाबीनला 8,000 रुपये, ऊसाला 4,000 रुपये हमीभाव मिळावा, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी यासह विविध मागण्यांसाठी यावेळेस हा मोर्चा काढण्यात आला. यावेळेस राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये खरं तर शेतकऱ्याच्या अनेक आत्महत्या झालेल्या आहेत आणि या शेतकऱ्याच्या विविध प्रश्नावर आज विभागीय कार्यालयावर शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं मोर्चा काढलेला आहे. आज दिल्लीमध्ये जे राकेश टिकैत आणि त्यांचं जे काही मागण्या घेऊन ते किसान सभेचं जे आंदोलन चालू आहे दिल्लीच्या बॉर्डरवर, याच्या समर्थनामध्ये आज इथं आपण मोर्चा काढलेला आहे. यासह पीक विमा असेल, ऊसाचा प्रश्न असेल, अनुदानाचा असेल, या सर्व विषयाला धरून आज इथं बैलगाडी मोठ्या प्रमाणावर शेतकरी मोर्चा आणून इथं मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलेलं आहे. जर हे प्रश्न सुटत नसतील तर भविष्य काळामध्ये येणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल. बातमी आता सांगलीतून आहे. सांगलीमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती पशुधनाला आवश्यक चारा उपलब्ध होण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत वैरण पिकांच्या बियाणांचं वितरण करण्यात आलं. पूर्वनियोजनाद्वारे निधीची मागणी करून जिल्ह्यातील गाळापेरा जमिनीवरती फक्त चारा पिकांच्या लागवडीचं नियोजन करण्यात आलंय. जिल्ह्यामध्ये उत्पादित होणारा चारा इतर जिल्ह्यांमध्ये आणि विशेषतः सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये विक्रीसाठी पाठवला जात असल्यानं हे संपूर्ण निदर्शनास आलंय. तर सद्यस्थितीत उपलब्ध असणारा चारा हा इतर जिल्ह्यांमध्ये विक्रीसाठी गेल्यानंतर पुढील काळात सांगली जिल्ह्यात चारा टंचाई भासण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. याच पार्श्वभूमीवरती जिल्हा दंडाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी फौजदारी दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. सांगली जिल्हा स्थली सीमा हद्दीत आता उत्पादित होणारा चारा इतर जिल्ह्यात वाहतूक करण्यास मनाई केली आहे. हा आदेश सध्या लागू करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये सध्याच्या रोजी जतमधून 58 गाव आणि आटपाडीमधून 4 गाव असं एकूण 62 गावामध्ये 57 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे आणि आता आपलं सगळे यंत्रणा अलर्ट आहे आणि त्या व्यतिरिक्त अजून कुठलाही गावाकडनं पाणी टंचाईच्या बाबतीत तक्रार आलं तर त्या संदर्भात आपण शासन निकषाप्रमाणे व्हेरीफाय करून जिथे टँकरद्वारे पाणी पुरवठा करू शकतात तिथे टँकरद्वारे पाणी देणार आहे. कुठलाही गावामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल तर स्थानिक प्रशासनाच्या
अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा आणि तिथे येऊन स्थल पाहणी करून आणि शासन निर्णयाप्रमाणे ते चाराच्या संदर्भात योग्य ते नियोजन करण्यात येईल. नांदेड तालुक्यातील जिजाऊनगर पाटी ते भनगी या गावापर्यंतचे रस्त्याचं काम मागील 6 महिन्यांपासून रखडलंय. रस्ता खोदून ठेवल्यामुळे त्याची धूळ ही रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या शेतातील पिकांवर जाते. त्यामुळे सर्वच पिकांचं नुकसान होत आहे, तर उत्पन्नात देखील घट होत असल्याचं आता शेतकरी सांगतायत. एवढ्या धुळीमुळं हरभरा पूर्ण खराब होऊन गेले, तूर पूर्ण खराब होऊन गेली. त्याला काढण्याकरता मजूरसुद्धा शेतात यायला तयार नाही धुळीमुळं. कोणी म्हणते मला ते अस्थमा आहे, कोणी म्हणते काय आहे, त्या धुळीमुळं आम्ही तुमच्या शेतात येणार नाही. खूप परेशान आम्ही या धुळीमुळं. यवतमाळमध्ये अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्या पिकांचं मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर उन्हाळी भुईमूग आणि या पिकावरती आता अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावरती झाल्याचं देखील पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेतही भर पडली आहे. खरीपानंतर उन्हाळी पीक म्हणून बऱ्याच शेतकऱ्यांनी भुईमूग पिकाची लागवड केली आहे. मात्र सध्या या भुईमूग पिकावरती तंबाखू पिकावरील अळीचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे शेतकरी हैराण झाले. तर कृषी विभागानं कोणतीही पाहणी न केल्यानं शेतकरी सध्या नाराजी व्यक्त करतायत. यावर्षी भुईमूग पेरले असता तंबाखू खाणाऱ्या अळीचं जास्तीत जास्त प्रमाण शेतामध्ये दिसत आहे आणि रात्रीला फवारणी करून सुद्धा त्याच्यावर काही परिणाम होत नाही. मी कृषी विभागाला आवाहन करतो आमचं या भुईमुगासाठी मार्गदर्शन करावं आणि शासनाला सल्ला देतो की आमची दखल घ्यावी आणि आम्हाला आर्थिक मदत करावी. चालू खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी व ओल्या दुष्काळाने शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झालेला असताना आता संपूर्ण दारोमदार समोरच्या पेरणीची तजबीज ही उन्हाळी पीक भुईमुगावर अवलंबून असताना कटवर्म तंबाखू खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव या भुईमूग पिकावर मोठ्या प्रमाणावर आढळून येत असल्याने हे संपूर्ण पीक हातातोंडाशी आलेलं वाया जाणार का अशी स्थिती निर्माण झालेली आहे. मी आपल्या माध्यमातून जिल्हा प्रशासन कृषी विभागाकडे मागणी करतो की त्यांनी तातडीने संशोधकांनी सुद्धा लॅब टू लँड येऊन शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावं असं मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून जिल्हा कृषी विभागाकडे करून शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची मागणी करतो. सांगलीमध्ये शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पदयात्रा काढली आहे. यावेळेस अनेक मागण्या करण्यात आल्या आहेत. तर या मागण्यांचं निवेदन हे राष्ट्रपतींना देण्यात आलंय. तर यासाठीच शेतकरी संघटनेच्या वतीने देशभरात जिल्हाधिकारी कार्यालयावरती पदयात्रा काढून निवेदन देण्यात आलंय. तर सांगलीमध्ये देखील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली पदयात्रा काढण्यात आली आणि शहरातील विश्रामबाग चौक या ठिकाणी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा काढण्यात आलाय. भारतीय जवान किसान पार्टीचा मोर्चा आहे आणि याच्यामध्ये उद्याच्या लोकसभेच्या निवडणुका आम्ही भारतीय जवान किसान पार्टी लढवणार आहोत. भारत सरकार हे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश या दिल्ली भोवतीची जी राज्य आहेत तिथल्या सगळ्या शेतकऱ्यांना अफूचे परवाने दिले जात आहेत आणि हे परवाने मग महाराष्ट्रात का नाही? सरकारची जर भूमिका असेल जे विकेल ते पिकेल, जर मग अफू विकत असेल तर मग पिकवायला काय हरकत आहे? आणि म्हणून आमची ही मागणी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेची पुनर्स्थापना झाली पाहिजे ही अशी आमची मागणी आहे आणि त्यासाठी हा मोर्चा आहे. यासह आता आम्ही इथेच थांबतोय. कृषीविषयक बातम्यांसह इतरही महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.